ठाण्यासह कोकण पट्ट्यात विरोधकांची फारशी ताकद राहिलेली नाही. यामुळे आपली लढाई विरोधकांबरोबर नाही तर प्रतिस्पर्धी मित्रपक्षाबरोबरच असल्याचा सूर ठाण्यात काल पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाण्याच्या वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात काल संकल्प ते सिद्धी इथं ही कार्यशाळा पार पडली. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यशाळेत ठाण्यासह कोकण पट्ट्यातील आजी माजी जिल्हाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, आजी माजी आमदार आणि खासदार उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात कोणती कामे केली याची माहिती देत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाल्या या बैठकीत नेत्यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा सूर लावला आहे. ठाण्यासह कोकण पट्ट्यात भाजपचे 1.5 कोटी सदस्य आहेत. या सर्व ठिकाणी भाजप हाच मोठा भाऊ आहे. ठाण्यासह कोकण पट्ट्यात विरोधी पक्षाची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे आपली लढाई विरोधकांबरोबर नाही, आपली लढाई प्रतिस्पर्धी असलेल्या मित्र पक्षाबरोबरच आहे, असा सूर भाजपच्या नेत्यांनी कार्यशाळेत बोलताना लगावल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असून या ठिकाणी आपल्या पक्षाला चांगले यश मिळू शकते. यामुळे त्या दृष्टीने कामाला लागा, अशा सूचना नेत्यांनी केल्यात. भाजप हा जुळा भाऊ नाही तर मोठा भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. कारण काही पक्ष भाजपाबरोबर तुल्यबळ होण्यासाठी पक्षप्रवेश करून घेत असल्याचे नेते म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 महिन्याच्या कालावधीनंतर आता ठाणे शहरातील शाळांचे दरवाजे उघडणार आहेत. मुलांचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळणार आहे. नवीन वर्ग, नवीन इयत्ता असणाऱ्या या शैक्षणिक वर्षात मुलांना नवीन शैक्षणिक साहित्याची तसेच गणवेशाची आवश्यकता भासणार आहे. काही शाळा 5 जूनपासून सुरू झाल्या असून काही शाळा 9 तर काही 10 तर काही 16 जूनपर्यंत सुरू होणार आहेत. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची गरज भासणार आहे. यासाठी पालकांची लगबग सुरू झाली असून नवीन गणवेश घेण्यासाठी ठाण्याच्या टेंबेनाका येथील अरिहंत या दुकानात नवीन गणवेश घेण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती. ठाण्यातील बहुतांश शाळांचे गणवेश या दुकानांमध्ये उपलब्ध असून सदर गणवेश घेण्यासाठी पालकांनी रांगा लावल्या होत्या. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य शिवध्वज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे. दरम्यान या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आजचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणार आहे. कारण आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड जुगारून रयतेचे राज्य स्थापन केले, असे प्रतिपादन केले. कळवा पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसे विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने सुमारे 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावर 20 बाय 30 फूट आकारमानाचा शिवध्वज फडकत ठेवण्याची संकल्पना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. काल शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आजच्या दिवशी जगात सर्वात आधी रयतेचे राज्य स्थापन झाले. या देशात जुलमी राजवटी विरुद्ध प्रथमच बंड करून मराठी अस्मिता जगाला दाखवून देणारे एकमेव राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांडाला दूर सारले होते. कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जगासमोर मांडले होते. व्हिएतनामसारखा छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला नमविले. या व्हिएतनामानेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आदर्श समोर ठेवला होता आणि त्याची कबुली आजही देत आहेत. महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या राज्याला नखल लावण्याचे काम खंडोजी खोपडे, कृष्णाजी भास्कर, कुलकर्णी यांनी केले. मात्र त्याचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहास सुभेदार तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते आणि शिवाजी महाले यांचा लिहिला गेला, असेही ते म्हणाले. शिवध्वज सोहळ्यानंतर कळवा परिसरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। देशातील आणीबाणीच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली असून त्यावेळी काँग्रेस पक्षाने संविधानाचा अपमान केला। 1.5 लाखापेक्षा जास्त समाजसेवकांना तुरुंगात टाकण्याचे काम काँग्रेसने केले। त्यामुळे या कटू घटनेची आठवण करून देणे आणि हा दिवस काळा दिन म्हणून पाळणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। ठाण्याच्या वर्तनगर भागातील भाजपच्या विभागीय कार्यालयात काल संकल्प से सिद्धी तक ही कार्यशाळा पार पडली। यावेळी चव्हाण यांच्यासह मंत्री गणेश नाईक, नितेश राणे उपस्थित होते। कार्यशाळेत ठाण्यासह कोकण पट्ट्यातील आजी माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, आजी माजी आमदार आणि खासदार उपस्थित होते। बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भाजपच्या संघटन पर्वाचा अंतिम टप्पा सुरू आहे। आतापर्यंत 80 संघटनात्मक नेमणुका झाल्या आहेत, तर 1200 पेक्षा जास्त मंडळांच्या नेमणुका झाल्यात। नवीन नेमणूक झालेले जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष यांना मंडळ रचना कशा कराव्यात याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, असे चव्हाण म्हणाले। देशाची अर्थव्यवस्था सध्या 4थ्या स्थानावर आहे, पण लवकरच ती 3ऱ्या स्थानावर येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते आणि रेल्वेचे जाळे विणले। वसुधैव कुटुंबकम याप्रमाणे जगाचे नेतृत्व करण्याची भारताची असणारी भूमिका मांडण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला आहे। सिंदूर ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांना कंठस्थान घातले। अशाच प्रकारे त्यांनी जनहितासाठी केलेल्या कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संकल्प से सिद्धी तक या उपक्रमाद्वारे केले जाणार आहे, असेही ते म्हणाले। पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरकडील त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना ठाण्यात एका तरुणाने त्याच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। पत्नीसोबत होणारे वाद तसेच विवाह समारंभात झालेला 5 लाख रुपयांचा खर्च परत करा अशी मागणी त्याची पत्नी आणि नातेवाईक करत होते। त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे। वागळे एस्टेट येथील इंदिरानगर परिसरात तरुण वास्तव्यात असून त्याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता, परंतु पत्नी आणि त्याच्यामध्ये खटके उडत होते। अवघ्या 3 महिन्यात त्याची पत्नी घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती। त्यानंतर त्याची पत्नी आणि तिच्या माहेरीकडील नातेवाईक तरुणांकडून विवाह समारंभामध्ये झालेला 5 लाख रुपयांचा खर्च मागू लागले, परंतु काही महिन्यांची त्याची पत्नी पुन्हा राहण्यास आली। त्यानंतरही त्यांच्यामध्ये वाद होत होते। सुमारे आठवडाभरापूर्वी त्याने घरामध्ये गळफास घेतला होता। त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच्या भावाने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पत्नीसोबत होणारे वाद आणि 5 लाख रुपयांची मागणी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे।